26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा, हायकोर्टानं सरकारला निर्देश दिल्याचं बघायला मिळत आहे। 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा असे आता सरकारला निर्देश दिलेले आहेत, हायकोर्टानं दिलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती, त्या संदर्भातली सुनावणी आज तातडीची सुनावणी घेण्यात आलेली आहे। त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। वकील गुणरत्न सदावर्ते युक्तिवाद करतात, आंदोलकांच्या वकिलांकडून सुद्धा युक्तिवाद सुरू आहे, त्यावर हायकोर्टाचं म्हणणं नेमकं काय समोर येतंय त्यामधले सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपण बघतायत। 5000 वगळून बाकीच्यांना माघारी पाठवू शकता का, असा हायकोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे आंदोलकांच्या वकिलांना। आणि जी परिस्थिती सध्या सुरू आहे त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेजवर सुद्धा याचा परिणाम दिसून येऊ शकतो असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आणि हे आंदोलन आहे ते हाताबाहेर गेल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलं। नेमके कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे हायकोर्टानं म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघतोय। सरकारला सुद्धा अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत हायकोर्टानं। लोक रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्ही काय करत होता, असा सरकारला सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे। सोबतच 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा, ही महत्त्वाची अपडेट आहे। हायकोर्टानं सरकारला आता हे निर्देश दिल्याचं आपण बघू शकतोय। 26 ऑगस्टला जे आदेश दिलेले होते हायकोर्टानं सरकारला त्याचं पालन करा, काटेकोर पालन करा असे आता निर्देश हायकोर्टानं सरकारला दिल्याचं आपण बघू शकतोय। आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं सुद्धा आपल्या समोर येत आहे। 5000 आंदोलकांची परवानगी होती मात्र संख्या वाढली असं आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं समोर येत आहे। आणि त्यावरच आता हायकोर्टानं त्यांना सवाल उपस्थित केलेला आहे। आता जे उर्वरित जे जास्त वाढलेले आंदोलक आहेत त्यांना तुम्ही घरी पाठवू शकता का, असा सवाल आता हायकोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना उपस्थित केल्याचं आपण बघू शकतोय। महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे, त्यामधले हे महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर येत आहेत। युक्तिवाद सुरू आहे, वकील गुणरत्न सदावर्ते युक्तिवाद करतायत, आंदोलकांच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान त्याची ही महत्त्वाची अपडेट, त्यातले हे महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर येत आहेत। हायकोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय तेही आपण बघतोय। पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची सुद्धा तयारी ठेवा असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे। सोबतच 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा असे निर्देश सुद्धा हायकोर्टानं आता सरकारला दिल्याचं बघायला मिळत आहे। वानखेडे स्टेडियम उपलब्ध करून द्या, आंदोलकांच्या वकिलांनी ही मागणी केल्याचं आपण बघू शकतोय। महत्त्वाची अपडेट, आझाद मैदानाशेजारील 2 मैदानं उपलब्ध करून द्या अशी ही मागणी आता आंदोलकांच्या वकिलांनी केलेली आहे। आंदोलकांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे, त्या दरम्यानच त्यांनी केलेली ही महत्त्वाची मागणी, वानखेडे स्टेडियम आता आम्हाला उपलब्ध करून द्या, कारण आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, त्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळत आहे। सोबतच आझाद मैदान याच्या शेजारी ते 2 मैदानं आहेत ती सुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्या अशी ही मागणी आता आंदोलकांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केल्याचं आपण बघू शकतोय। संख्या वाढतीये त्यामुळे जे आंदोलक आहेत ते रस्त्यावर उतरतायत, स्थानकांमध्ये जमतायत आणि त्यानंतर खरं तर ही मागणी आंदोलकांच्या वकिलांनी केल्याचं आपण बघू शकतोय। यावर नेमकं कोर्ट काय उत्तर देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। वानखेडे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी आंदोलकांच्या वकिलांनी केलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट, कोर्टामध्ये नेमकं काय घडतंय, युक्तिवाद सध्या सुरू आहे, त्यामधले महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर येतात। मी फक्त आवाहन करू शकतो एवढी सामाजिक क्षमता असल्याचं आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं सुद्धा समोर येत आहे। आपण बघितलेलं होतं खरं तर मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते रस्त्यावर उतरतायत, त्यांच्याकडून हुल्लडबाजी सुरू आहे आणि साहजिकच खरं तर याचा जो त्रास आहे तो मुंबईकरांना बसतोय। त्यामुळे खरं तर ही 9 सप्टेंबरला होणारी सुनावणी आजच्या दिवशी खरं तर घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नेमकं काय घडतंय त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूजवर बघू शकतोय। नेमकं कोर्ट काय म्हणताय, सोबतच आंदोलकांचे वकील नेमके काय म्हणतायत तेही आपण बघतोय। कोर्टानं सरकारला सुद्धा धारेवर धरल्याचं आपण बघू शकतोय। आंदोलकांना सुद्धा त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। वकील गुणरत्न सदावर्ते सुद्धा युक्तिवाद करतायत, त्यातले सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं पालन हे सरकारनं करावं असं हायकोर्टानं सध्या म्हटलेलं आहे। सरकारला असे निर्देश दिलेले आहेत। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असंही हायकोर्टानं म्हटल्याचं आपण बघू शकतोय। तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही, नोकरदारांना त्रास होता कामा नये असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आणि हे आंदोलन हाताबाहेर गेलंय असं मोठं निरीक्षण आता हायकोर्टानं नोंदवल्याचं आपण बघू शकतोय। उद्या याचा शाळा आणि कॉलेजवर सुद्धा परिणाम होऊ शकतो
होणार असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। नेमकं काय म्हटलंय हायकोर्टानं त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण हे पुढारी न्यूजवर बघतोय। 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा असे हायकोर्टानं आता सरकारला निर्देश दिल्याचं बघायला मिळतं। राज्य सरकारने जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। नेमके काय काय मुद्दे आपल्या समोर येत आहेत ते आपण बघतोय। यातलं महत्त्वाचं म्हणजे 26 ऑगस्टच्या आदेशाचं पालन करावं असे आता निर्देश हायकोर्टानं सरकारला दिल्याचं बघू शकतो आपण। सोबतच मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे असं आता युक्तिवाद केलेला आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी। त्यांचं सुद्धा नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचा युक्तिवाद काय आहे, त्यातले सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। 5000 आंदोलकांची परवानगी होती, मात्र आता आंदोलकांची संख्या वाढली असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलंय। तर 5000 वगळून बाकीच्या आता तुम्ही घरी पाठवू शकता का, माघारी पाठवू शकता का असा सवाल आता यावर हायकोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना उपस्थित केलाय। मी फक्त आवाहन करू शकतो असं यावर आता आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं सुद्धा समोर येत आहे। 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा असं आता हायकोर्टानं सरकारला निर्देश दिल्याचं आपण बघू शकतोय। यातली महत्त्वाची मागणी म्हणजे आपण बघू शकतोय वानखेडे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्या अशा आंदोलकांच्या वकिलांनी नुकतीच मागणी केलेली आहे। सोबत आझाद मैदानाच्या बाजूला जी 2 मैदानं आहेत ती सुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्या अशी ही मागणी आंदोलकांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केल्याचं आपण बघू शकतोय। यावर नेमकं हायकोर्टाचं म्हणणं काय समोर येतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आझाद मैदानाशेजारील 2 मैदानं आम्हाला उपलब्ध करून द्या अशी महत्त्वाची आणि खरं तर मोठी मागणी ही म्हणावी लागेल जी हायकोर्टाकडे केलेली आहे। नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान ते आपण बघतोय, त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। हायकोर्ट नेमकं काय म्हणताय, वकील गुणरत्न सदावर्ते नेमकं काय म्हणताय तेही आपण बघितलेलं आहे। सोबतच आंदोलकांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद केला जातोय त्यामधले सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपण हे बघू शकतो। प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवर तुम्ही बघू शकताय। मनोज जरांगे पाटील यांच्या खरं तर आंदोलनाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। 9 सप्टेंबरला या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती, मात्र तातडीची खरं तर जी सुनावणी आजच्या दिवशी बोलावण्यात आलेली आहे। कारण जी परिस्थिती मुंबईमध्ये सध्या बघायला मिळते, काल आणि आजच्या दिवशी जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती सगळी परिस्थिती बघता ही तातडीची सुनावणी आज घेण्यात येते आणि त्यामध्ये नेमकं काय घडतंय त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण हे बघू शकतोय। वानखेडे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्या अशी आंदोलकांच्या वकिलांनी महत्त्वाची मागणी केलेली आहे। सोबतच आझाद मैदानाशेजारील 2 मैदानं सुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्या अशी ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय, नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये आणि ही सगळी सुनावणी झाल्यानंतर नेमका काय निर्णय हायकोर्ट देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूजवर बघताय। 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा असे सरकारला आता हायकोर्टानं निर्देश दिल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। राज्य सरकारनं जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबईत कुणालाही येऊ देऊ नका, बाहेरच थांबवा असंही महत्त्वाचे आता हायकोर्टानं सरकारला निर्देश दिल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईच्या बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना बाहेरच थांबवा असे आदेश आता निर्देश दिलेले आहेत हायकोर्टानं सरकारला। महत्त्वाची आणि मोठी ही अपडेट खरं तर म्हणावं लागेल। नवीन जे आंदोलक येत आहेत त्यांना मुंबईच्या बाहेरच आता थांबवा असे निर्देश हायकोर्टानं सरकारला दिलेले आहेत। कारण मोठ्या संख्येने आहेत ते मराठा आंदोलक जमतायत, मुंबईमध्ये गर्दी करतायत आणि त्या अनुषंगानं हायकोर्टानं या सूचना सरकारला दिल्याचं आपण बघू शकतोय। मुंबईच्या बाहेरून जे आंदोलक येत आहेत त्यांना बाहेरच रोखा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी मागणी केल्याचं आपण बघू शकतोय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय। हायकोर्टानं हे जे आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं ते थांबवण्याचे निर्देश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी मागणी केल्याचं आपण बघू शकतोय। खरं तर हे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं हायकोर्टानं मोठं निरीक्षण नोंदवलेलं होतं, तेही आपण बघितलेलं होतं आणि आता हे जे आंदोलन आहे ते थांबवण्याची परवानगी आम्हाला द्यावी अशी महाधिवक्त्यांनी मागणी केलेली आहे हायकोर्टाकडे। आता हायकोर्ट यावर नेमकं काय म्हणतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचे मुद्दे आपण बघू शकतोय। युक्तिवाद सध्या सुरू आहे कोर्टामध्ये, त्यामधले हे महत्त्वाचे मुद्दे। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि गुणरत्न सदावर्ते हे आपली बाजू मांडतायत, आंदोलकांचे वकील सुद्धा आपली बाजू मांडतायत आणि नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये ते आपण बघू शकतोय। तर सगळं पूर्ववत होण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची
वेळ द्यावी अशी मागणी आता आंदोलकांच्या वकिलांनी केल्याचं आपण बघू शकतोय। नाही, सर्व पूर्ववत करण्याची आंदोलकांना 2 दिवसाची मुदत देण्यात आल्याचं आता हायकोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी मागणी केलेली होती आणि सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत आता देण्यात आलेली आहे असं हायकोर्टानं म्हटल्याचं आपण बघू शकतोय। महाधिवक्त्यांनी जी मागणी केलेली होती ती आपण बघू शकतोय, कारण हे आंदोलन थांबवण्याची आम्हाला परवानगी द्यावी असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर हायकोर्टाचं आपण म्हणणं सुद्धा बघू शकतोय।